नमस्कार. दिनांक 1 मे. कथेचं शीर्षक आहे काळ्या हत्तीचे डोकेफोड. गोविंदराव मोहित्यांना महाराजांच्या आशीर्वादाने मुलगा झाला. पुढे प्रपंच वाढला तरी शेती उत्पन्न वाढेना, तेव्हा महाराजांनीच शेतात 25 विहीर खणावी व ऊस हळद लावावी असे सांगितले. तसे केले तरी पाणी लागेना. कुत्सित लोक टीका निंदा करू लागले. महाराजांना समस्या कळविताच महाराज म्हणाले, काळ्या हत्तीचे डोके फोड. विहिरीतील कातळ फोडताच हत्तीच्या सोंडे एवढा पाण्याचा दोदाणा फुटला. समुद्र भरला आहे या स्वामींच्या ग्रंथातील 20व्या श्लोकामधील वसु हे नाम आणि 38व्या श्लोकातील उर्वरा हे नाव या लीलेत प्रकट झालेले महाराजांचे स्वरूप दाखवते. या सृष्टीतील प्रत्येक जीव ईश्वरी अंश असल्याने महाराजांचे सर्वांवरच प्रेम होते. महाराजांचे नाव ऐकताच कित्येक जण आपल्या प्रापंचिक अडचणी घेऊन त्यांच्याकडे येत आणि महाराजही त्यांच्या अडचणी दूर करीत. योगक्षेम या शब्दाला पारमार्थिक आणि लौकिक अशा दोन बाजू आहेत. जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्य साधणे याला योग म्हणतात. तो योग कष्ट प्रयत्न करून साध्य झाल्यावर तो कायम टिकवणे याला क्षेम म्हणतात. लौकिक अर्थाने आपल्या व आपल्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी अन्न वस्त्र निवारा याची सोय करण्याकरता रोज कराव्या लागणाऱ्या धडपडीला सुद्धा योगक्षेम असे म्हणतात. असे दोन्ही प्रकारचे योगक्षेम महाराजांनी असंख्य लोकांचे चालविले आहेत. गोविंदराव मोहिते असेच महाराजांकडे आले. प्रथमतः पुत्रप्राप्तीची इच्छा होती. ती महाराजांच्या कृपेने पूर्ण झाली. त्यामुळे त्यांची महाराजांवरील श्रद्धा दृढ झाली. त्यांची शेतीभाती कोरडवाहू होती. पीक पाणी अनिश्चित होते. प्रपंच वाढता होता. म्हणून ते पुन्हा महाराजांकडे आले. त्यांची अडचण जाणून महाराजांनी शेतात 25 हातखोल विहीर खणाव्यास व ऊस हळदीचे पीक घ्याव्यास सांगितले. अशा प्रकारे त्यांचा लौकिक योगक्षेम महाराजांनी चालवला. पारमार्थिक अर्थाने गोविंदराव हा एक प्रापंचिकार्थ जीव आहे. त्यास विवेक हा पुत्र सद्गुरु कृपेने झाला. त्यामुळे जीवाला गुरुसेवेची आवड निर्माण होऊन तो जिज्ञासू झाला. यथावकाश त्याला आत्मज्ञानाचे वेध लागूनही तो मुमुक्षुही झाला. पण प्रारब्ध योगाने फारच विघ्न येऊ लागले. जीव अस्वस्थ झाला. परमार्थाची वाटचाल कशी निभणार याची त्यास चिंता पडली. पण गुरुविण कोण न दाखविलं वाट या श्रद्धेने जीव पुनश्च गुरुचरणी लीन झाला. श्री गुरूंनी पिंपळ, औदुंबर व पिंपरी म्हणजे पिंपरणी यांच्यामध्ये जसे म्हणजे रजस सत्व तमाचे मध्ये सत्वाचे जागी यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा आणि ध्यान स्वरूप 25 हात विहीर देहाचे क्षेत्रात खणावयास सांगितले. त्याशिवाय पारमार्थिक जीवन लाभणार नाही असे बजावले. मोहिते हा प्रापंचिक जीव असल्याने त्याच्या जपतपादी अनुष्ठानातून रजोगुणच वाढीस लागणार हे उघड होते. या देहाच्या क्षेत्रात ब्रह्मरसाचा ऊस आणि लग्नाची हळद यांचे नगदी पीक घ्यायचे असेल तर रजो तमो गुणाचे प्राबल्य कमी व्हावयास हवे. इथे लग्नाची हळद हाही लौकिक अर्थाने शब्द घ्यावयाचा नाही. लग्न याचा अर्थ गुरुचा अनुग्रह होणे, गुरु उपदेश घेणे असा आहे. गुरुपदेशाने निष्ठेचे पालन करणे, त्याशी संलग्न राहणे म्हणजे लग्नाची हळद होय. जीवाने गुरु उपदेशाचे निष्ठेने पालन केले, देहाच्या क्षेत्रात 25 हात विहीर खणली, याचा अर्थ यम नियमादिकांचे पालन करून कठोर उपासनेद्वारे कर्मेंद्रियांना वळण लावले. परंतु अपेक्षित आत्मज्ञानाचे ब्रह्मरसाचे पाणी लागेना. तेव्हा त्यास जशी चिंता वाटू लागली तशी विषय विकार वासना लोकेशना वित्तेषणा पुत्रेषणा आणि कषाय लय आवरण विक्षेप आणि रसास्वाद हे विघ्न पंचक जीवाची कुचेष्टा करू लागले. जीव त्यामुळे अस्वस्थ झाला तरी त्याचा गुरुवर ठाम विश्वास होता. गुरु उपदेश वाया जाणार नाही, निष्फळ ठरणार नाही हे तो पक्केपणी जाणत होता. आपल्या प्रयत्नात काही उणीव पडत असावी, त्यात अधिक उणे काही झाले असावे, म्हणून आत्मज्ञानाचे पाणी लागत नसावे अशी जाणीव होऊन जीव पुन्हा गुरुकडे आला. सारी हकीकत निवेदन केली व पाणी अद्याप का लागत नाही याची नम्रतेने विचारणा केली.
गुरूंनी त्याला काळ्या हत्तीचे डोके फोड असे सांगितले, परंतु काळ्या हत्तीचे मस्तक फोडायचे म्हणजे नेमके काय करायचे ते जीवाला समजेना. तो संभ्रमात पडला. तेव्हा श्रीपाद भटजींच्या रूपाने मार्गदर्शक भेटला व त्याने त्याचा खुलासा केला. हा मार्गदर्शक म्हणजे अंतःप्रेरणाच असते. जन्मोजन्मीचे संचित हे साचून साचून घट्ट दगडाप्रमाणे खडकाप्रमाणे झालेले असते. तोच काळा हत्ती होय. हा संचिताच्या काळ्या हत्तीसारखा दिसणारा खडक नामस्मरणाच्या सुरुंगानेच फोडावा लागतो. हे नामस्मरण अजपाजप पद्धतीने व्हावे लागते. तसे ते झाले की संचिताचा खडक फुटेल व ब्रह्मरसाचे, आत्मानंदाचे, आत्मज्ञानाचे कारंजेच उसळी मारून वर येईल व जीव खऱ्या अर्थाने जीवनमुक्त होऊन सुखी होईल, कृतकृत्य होईल, असा सद्गुरूंच्या बोलण्याचा अर्थ होता. धन्यवाद.